नमस्कार. ब्रह्मनाळ गावी आपण आलेलो आहे. महापुरातलं सर्वात अफेक्टेड आणि सफरर गाव. महापुरात फोटो सेशन करणं आणि ते पण लग्नासारखं, वाढदिवसासारखं, हे अशोभनीय आहे. लोकांच्या वेदना महत्त्वाचं, त्यांचा अश्रू पुसणं फार महत्त्वाचं. फोटो सेशन करायला बऱ्याच जागा असतात, परंतु मी किती काम करतोय, माझं काम किती महत्त्वाचं आहे, मी तुमच्यासाठी दिवस रात्र कसा काम करतोय. आणि मला वाटतं एका भाषणात आमदार साहेबांनी उल्लेख केला होता त्या बोटीचा, आणि त्यांना त्या बोटीतून अक्षरशः मृत्यूचं दार दिसलं. परंतु वस्तुस्थिती काय, जेव्हा जमिनीवरती आपण येतो त्यावेळेस वस्तुस्थिती कळते. बोटींचं राजकारण हे मैताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आहे. कशी जनता तुम्हाला माफ करेल. प्रत्यक्षदर्शी बोटीचं राजकारण कसं झालं आपल्या समोर आहेत या गावचे माजी सरपंच. ते आपल्याला सांगतील की प्रशासनानं बोटी दिल्या, बोटी गावात पोचतायत. कोणी म्हणेल चांगली गोष्ट आहे, बोटी गावात पोचतायत, गावाच्या भल्यासाठी पोचतायत. परंतु फोटोशॉपचं आणि फोटोचं वेड असणाऱ्या माणसांनी कसा घात करण्याचा प्रयत्न केला याचं प्रत्यक्ष जिवंत उदाहरण ते तुम्हाला सांगतील. नमस्कार, काय तुमची ओळख करून द्या. माझं नाव अशोक कृष्णा पाटील. मी माजी सरपंच या गावचा, ब्रह्मनाळ गावचा. मी 5 सालाचा महापूर पाहिलेला आहे. मी गावातच थांबलेलो होतो, मी काही गाव सोडून गेलो नाही. त्यावर्षी मी नुकसान भरपाई द्यायला लावली, काही प्रमाणात थोडी मिळाली. परंतु 19चा जो महापूर आला त्यावेळीसुद्धा मी गाव सोडलेलं नाही. एक 8-10 लोक, 5-25 लोक फक्त गावामध्ये राहिलो होतो, तर गाव संपूर्णही बाहेर गेलेलो. तर अशा अवस्थेमध्ये या गावात 100% पाणी, गाव पूर्ण पाण्यामध्ये आहे, शेती पाण्यामध्ये आहे. अशा अवस्थेत ज्यावेळी पंचनामे झाले त्यावेळी सगळ्यांनी सांगितलं, पृथ्वीराज बाबा देशमुखांनी सांगितलं, इथं येऊन पहिल्यांदाच बोटीनं आले, शासकीय बोट घेऊन इथं आले. आणि त्यांनी सांगितलं, अरे बाबांनो, सगळ्यांनी पार तुमच्या तहसीलदारापासून केंद्राचे मंत्री येतील, केंद्राचे अधिकारी येतील, त्यांच्यापर्यंत तुम्ही हे स्पष्ट सांगा की हे 100% गाव पाण्यामध्ये आहे, 100% शेती पाण्यामध्ये गेलेली आहे आणि या गावाला जायला रस्ता नाही. त्यामुळं ही बोट त्यावेळी बुडाली. बोट बुडाल्यानंतर हे आपत्ती, आपलं 17 लोक गेले त्याच्यामध्ये. त्यावेळीसुद्धा ग्रामपंचायतीला आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वसाधारण 2-1 लाख रुपये ग्रामपंचायतीमध्ये आम्ही ठेवलेले होते. ते सुद्धा पैसे ह्या ग्रामपंचायतीनं गायब केले होते. आणि त्याच्यानंतर शिवोने आम्हाला सांगितलं की आम्हीसुद्धा तेलाला, या गावासाठी, त्या बोटीसाठी तेलाला पैसे दिले होते, ते सुद्धा ते पैसे त्यांनी गायब केले होते. अशी अवस्था. शेवटी वातावरण पंचनामे झाले, पण झाले होऊन सुद्धा या गावाला शेतीचा तेवढा फक्त काय निधी मिळाला. पण गावातले जे काही पडझड झाली, त्या पडझड झालेल्या लोकांना वंचित ठेवण्यात आले. बऱ्याच लोकांना, काही लोकांना मिळालं, काही लोकांना मिळालं नाही. पण 100% गाव आपलं हे पूर हानीमध्ये सगळं नुकसान झालेलं होतं. पाण्यात सगळी घरं राहिली होती, तिथं काही त्यांचे हे झाले नाही. त्याच्यानंतर हे 19चा महापूर संपला. 19चा महापूर संपल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष आपले आता जे काही उमेदवार आहेत, संग्रामभाऊ देशमुख, ते अध्यक्ष होते त्या जिल्हा परिषदचे. तर त्यांनी काय केलं, त्यावेळी शासनानं या गावाला बोटी द्यायचं ठरवलं. आणि त्या गावाला बोटी दिल्यानंतर मी बोट आणायला गेलो. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि तुमचे पंचायत समितीचे सदस्य सुरेश वाळवेकर म्हणून भिलवडीचे आहेत, तर त्यांनाही आम्ही घेऊन बोट आणायला गेलो. आणि बोट त्यांनी मला एक ब्रह्मनाळ गावाला एक दिली आणि एक भिलवडीला दिली. दोन्ही बोटी आम्ही एकाच वेळी सांगलीमधनं टेस्ट नदीमध्ये करून त्यांनी त्या अधिकाऱ्यांनी दिल्या. आणि त्या बोटी घेऊन आल्यानंतर रस्त्यातमध्ये आलो आम्ही, आणि कर्नाळच्या आसपास आलो. आणि आल्यानंतर आम्ही सरपंचांना फोन केला की आम्ही बोट घेऊन यायला लागलो आहे आणि ह्याचं पूजन केलं पाहिजे, तुम्ही थांबा. तर नाही म्हणलं, मी बाहेर आहे. आणि बाहेर आहे म्हणल्यानंतर मग आम्ही काय थांबलो आणि परत तसंच आलो. पुढं आल्यानंतर तोपर्यंत त्या सरपंच साहेबांनी काय केलं की विश्वजित कदम हे मंत्री होते त्यावेळी, त्यांना सांगितलं की असं असं हे झालं आहे, ते बोट घेऊन यायला लागल्यात आणि ती बोट रस्त्यातनंच मागे घेऊन जायला सांगा. ते आलेले अधिकारी आमच्याबरोबर जे होते ते म्हणाले थांबा, म्हणाले आम्ही बोट परत नेणार आहे. आम्ही नेऊन देणार नाही म्हटलं. आणि
जबरदस्तीनं आम्ही बोट त्या गावामध्ये आणली, त्याचं पूजन केलं. पूजन केल्यानंतर त्याला त्या ग्रामसेवकाला सांगितलं त्याची पोच द्यायची नाही. ग्रामसेवक पोच देईना. बिलवडीच्या ग्रामसेवकानं पोच दिली, आमचा गावचा ग्रामसेवक पोच देईना. म्हणजे अशी अवस्था ह्या गावची आहे. तर शेवटी आम्ही ग्रामपंचायतला सांगितलं, त्या ग्रामसेवकाला सांगितलं तुला आज कोंडून घालीन म्हणणे तो सोडणार नाही. आणि ही वेळ झाली होती 6ची वेळ, त्यावेळी त्याला सोडणार नाही म्हणून सांगितलं तुला आज कोंडून घालीन, हे सामान उचलून घेणार आहे आम्ही. ग्रामपंचायतची पुढची बोट नेऊन उभा केली, सगळं साहित्य आत टाकलं, त्याच्याबरोबर त्याला उभा राहून फोटो घेतला. तलाठी मॅडम होती आणि सगळं झाल्यानंतर मग आम्ही तिथनं विसर्जन केलं. म्हणजे अशी अवस्था या गावची आहे. तर आलेली बोट सुद्धा परत न्या असं म्हणणारे लोक या कशासाठी न्या म्हणत होते? म्हणजे ते विश्वविद्यालयाच्या माध्यमातून यायला पाहिजे, त्यांच्या माध्यमातून यायला पाहिजे असं त्यांचं धोरण होतं. म्हणजे हे अशा सगळ्या ह्या गावची परिस्थिती आहे. तर यावेळी त्यावेळी विश्वविद्यालयाने या गावासाठी काही केलेलं नाही. का तर ते नदीच्या पूर्ण गावाला वेगळा होता, ते गावात आलेच नाहीत. पण बाबा देशमुख पहिल्यांदा या गावामध्ये, अजून गावातलं फक्त पाणी थोडंसं मागं सरलं होतं आणि एस.टी. स्टँडच्या आसपास पाणी होतं. तर ते बाबा देशमुख हे पहिल्यांदा, पृथ्वीराज बाबा देशमुख संग्राम भाऊचे चुलत भाऊ, हे बोट घेऊन, शासकीय बोट घेऊन एकटेच आले आणि बोट तिथं खाली त्या स्टँडजवळ उतरले. त्यातनं ते मैतांच्या घरी, जे त्याचं मयत झालं होतं त्यांच्या घरी गेले, त्यांचे अश्रू पुसले आणि त्यांनी पुन्हा जाताना सांगितलं की काही नाही तुम्हाला निधी मिळवून देतो. तर त्यावेळी फडणवीस साहेब हे होते, काय मुख्यमंत्री होते. तर त्यांनी ते 2 लाख रुपये एका व्यक्तीला निधी जाहीर केला. पण बाबा देशमुख सांगितलं नाही म्हणले 2 लाख देऊन जमणार नाही, त्यांचे फार अतोनात त्या कुटुंबाचं नुकसान झालंय, तुम्ही 5 लाख रुपये द्यायला पाहिजे. त्याप्रमाणे 5 लाख रुपये त्यांनी द्यायला लावले. त्याशिवाय पंढरपूर ट्रस्टीचे ते 2 लाख रुपये मानसी द्यायला लावले. म्हणजे असं हे देशमुख घराण्याचं काम आहे. आणि त्यामुळं आपण यावेळी देशमुख घराण्याला, म्हणजे आता जे काही उमेदवार आहेत त्यांना बहुमतानं निवडून द्यायचं आहे. हे आपल्याला हे काँग्रेसचे नेते जे आहेत ते त्या गावासाठी काही करायला तयार नाहीत. त्यासाठी आपण या संग्राम देशमुखांना बहुमतानं निवडून द्यायचं आहे, एवढंच सांगतो मी थांबतो. यामध्ये यांनी जी भूमिका सांगितली अतिशय महत्त्वाची भूमिका आहे की बोटी येतात. मला वाटतं की प्रत्येक आमदार किंवा लोकप्रतिनिधी हा एक ट्रस्टी असतो, तो मालक नसतो. जनतेच्या पैशातून एखादं कृत्य होत असेल, जनतेच्या पैशातून एकदा सेवा होत असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक माझं लेबल असलं पाहिजे असं कुठेही लिहिलं नाहीये. परंतु जे काही चांगलं करतो ते मी करतो अशा आयुर्वाद असणं अतिशय चुकीचं आहे. आज हीच अवस्था प्रत्येक ठिकाणी गावोगावी आहे की मी फंड देतो, माझं नाव लावा, मी फंड देतो, अमक्याचं नाव लावा. मला वाटतं की नाव लावण्यापेक्षा अश्रू पुसल्यानंतर लोकांनी तुमचं नाव घेतलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे नुसतं की बोटी रोखून, बोटी लेट पाठवून त्या बोटींना सही, म्हणजे ग्रामसेवकाचं हे कृत्य अगदी नीच माणसाचं कृत्य असं असलं पाहिजे. तो ग्रामसेवक कोणाचा आहे? हा ग्रामसेवक हा ग्रामपंचायती सदस्यांचा आहे, नागरिकांचा आहे, मतदारांचा आहे. आमदारांनी सांगितलं तू सही देऊ नको, बोट आली तरी त्यावरती तू रिसिव्ह देऊ नको. म्हणजे काय की माझ्याशिवाय ती बोट त्या ठिकाणी पोहोचली नाही पाहिजे. मला वाटतं की मला पुन्हा त्या गोष्टीची आठवण झाली की एका चिमुरड्या मुलीला, मी बघितला तो व्हिडिओ, सगळ्यांनी बघितलाय, चिमुरड्या मुलीला द्या इकडं, मी आमदार आहे, माझ्याकडे द्या, मला फोटो काढू द्याल, हे स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं होतं. मला वाटतं की लोक डोळसपणे लोकांनी काम बघितलं पाहिजे. लोकांनी जे झालंय, लोक जर खरंच काम करणारा नेता असेल तर त्याला निवडून देतात. आपल्याकडे वसंतदादांची परंपरा आहे, यशवंतरावांची परंपरा आहे, त्या परंपरेतलं काहीतरी आपण पायीक झालं पाहिजे. जरी हे मीडियाचं युग असेल, माध्यमाचं युग असेल, नौटंकीबाजी चालणार नाही. कारण की जनता सुज्ञ आहे, लोकांना कळतं कोण नाटक करतोय, कोण पडद्यामागे कोणाचा चेहरा वेगळा आहे. दाखवायचे दात एक आणि खायचे दात एक असं चालणार नाही. जनता फार सुज्ञ आहे, जनतेला माहिती आहे की आपल्यासाठी कोण करतंय. पण वरडून नुसतं फोटो काढून जमत नाही. जे जनतेपर्यंत आलंय ते जनतेच्या हक्काचं आहे. प्रत्येक ठिकाणी तुमचा लेबल लागला पाहिजे. हा आग्रह का? कारण की हा जनतेच्या पैशातून झालेला सगळा हा बोटीचा प्रकार आहे. तुमचा काही संबंध नव्हता, परंतु माझ्या हस्ते ते वाटप झालं पाहिजे असा आग्रह करण्यासाठी तुम्हाला ह्या लोकांनी पुण्यात भेटणं अपेक्षित आहे का? आज आमदार जमिनीवरती नाही, ही जी शोकांतिका आहे ती पुन्हा दिसून येते. जर बोटींचं वाटप होत असतं तर आमदार साहेबांनी त्या ठिकाणी जायला पाहिजे होतं ज्या ठिकाणी ह्यांना बोटी दिल्या गेल्या.
त्या ठिकाणी नारळ वाढवायला पाहिजे होता आणि त्या ठिकाणी ह्यांना तिथून आनंदानं हसतमुखानं तिथून पाठवायला पाहिजे होतं. परंतु आज या माणसांच्या मनामध्ये काय प्रतिमा झाली तयार तुमची की दिलेल्या बोटी म्हणजे दिलेला घास जर तोंडावरून जर हिरावून घेत असेल ह्याच्यासारखं पाप दुसरं या जगात कुठलं नाही. त्यामुळे माझा पुन्हा प्रश्न आहे की ज्या बोटी झाल्या, ज्या बोटी दिल्या त्या परत नौटंकी करून परत देण्यात काय अर्थ होता? विश्वजितजी, हा प्रश्न तुम्हाला आमदार म्हणून आहे. आम्ही सगळे तुमचे मतदार आहोत, तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहात, आम्ही या पलूस कडेगाव मधली जनता आहोत. तुम्हाला हा प्रश्न आहे की नक्की तुमचं चाललंय काय? धन्यवाद.